एकदा घे हे आहे ना, हे इकडे सरकोय, इकडे इकडे सरकोय, सरको सरको. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. आज कोणती एकादशी नाव? भागवती एकादशी, प्रबोधिनी एकादशी, काय जे काही असेल नसेल ते एकादशी सर्व आपल्यात. तर आज मोठी एकादशी आहे. सर्वजण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात, कारण विठुराया पाठी राखा. सर्वजण पंढरपूरला जातात, दर्शन घेतात आणि परत येतात, नाही काय. आपलं पंढरपूर कुठं? आपल्या जवळच आहे, आपल्या आतमध्येच आहे, बरोबर आहे. आता हा वास्तव, आता पंढरीच्या विठुरायाला तुळशीचा हार प्रिय आहे, बरोबर आहे. पण तुम्ही घातला कोणाच्या गळ्यात? मग आतमध्ये जी आत्मतत्व आहे ते विठुराया नाही काय? परमात्मा तत्व नाही काय? म्हणून त्यांनी तो घातला, काय हरकत नाही, ठीक आहे. तर आज कविताबाई खर्चे आणि विलासभाऊ खर्चे यांच्या घरी आदर्शनगरमध्ये दरवर्षीच आपला हा प्रोग्राम इथं साजरा करतो. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. तर आज आपल्याला एक नवीनच विषय घ्यायचा. तत्पूर्वी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा जो हार घातला, हा मला नाही घातला, हा कोणाला घातला? विठुरायाला घातला. अरे मी येडा माणूस, मला काय समजते, नाही काय. पण खरा हार कोणाला घातला? विठुरायाला. तर आज आपला विषय आहे परमात्मा कोणाला म्हणावे, बरोबर आहे. तो सगुण आहे का निर्गुण आहे, की या दोन्हीपेक्षा तो अलग आहे, हा आजचा विषय आहे, बरोबर आहे. मग माया ही शक्ती कोणाच्या आश्रयानं राहते? सर्वांना माया लागून राहिली की नाही, आहे का नाही माया? मग माया ही शक्ती कोणाच्या आश्रयाने राहते? तिचे खरे स्वरूप काय? मायेचं खरं स्वरूप काय आहे? हां, आणि अविद्येचे कोणकोणते परिणाम होतात? झाले नाही का अजून? तिसरा आश्रय कोण? बस आता पुढे दे कुणीकडे. हां, त्याच्यानंतर दृश्य प्रपंच कोणी निर्माण केला आणि तो कसा टिकून राहतो, बरोबर आहे. मग तो जीवाचा कसा व का गळ्यात पडतो,
काय? प्रपंच. या संपूर्ण विषयाचं विश्लेषण आज करायचं आहे, पण आज मोठी एकादशी असल्यामुळे मोठा सत्संग. बरोबर आहे? हां. तर चिदाकाशामध्ये जीव आणि ईश्वर असे कोणीतरी उमटू लागतात. कुठं? चिदाकाशामध्ये. हां. त्या निर्गुणावर सगुण दिसतात, उमटू लागतात, नाही काय? सत्याचा निवाळा मात्र अनुभवानेच होतो. ज्याला अनुभव असेल तोच सत्याचा निवाळा करू शकेल, परमात्म्याचा निवाळा करू शकेल. नुसतं पाठांतर करणं, सप्ते करणं, पारायण करणं, भागवत करणं, देवदेव करणं, हा तिथं पाहिजे फक्त अनुभव. सत्याचा जो अनुभव आहे हा सत्याचा निवाळा अनुभवानंच केला जातो. हां. म्हणजे आपल्याला खरं का खोटं याचं उत्तर ताबडतोब मिळते. पाथरवट ज्या टाकीने दगड फोडतो, पाथरवट म्हणजे तो दगड फोडणारा, काय म्हणतात त्याला? वडर आहे का नाही? हां. पाथरवट ज्या टाकीने दगड फोडतो, ती टाकी कितीही अणुकुचीदार असली तरी ते मोत्याला आतून बाहेरून छिद्र करू शकत नाही. बरोबर आहे? मग त्याला छिद्र पाडणाऱ्या सुईप्रमाणे तिचा उपयोग कधीच होणार नाही. त्याप्रमाणे ब्रह्मरूप संविद हे समजावून घेण्याकरता स्थूल साधनाचा उपयोग नाही. ब्रह्मस्वरूप कळून येण्याकरता, आत्मस्वरूप कळण्याकरता स्थूल साधनाची आवश्यकता नाही. स्थूल साधनानं कितीही प्रयत्न केले तरी आत्मस्वरूपाची किंवा ब्रह्मस्वरूपाची ओळख होणार नाही. आणि जगामध्ये सर्व स्थूल साधनच सुरू आहे. जप आहे, तप आहे, व्रत आहे, ध्यानधारणा आहे, कीर्तन आहे, प्रवचनप आहे, पारायण आहे, तीर्थयात्रा आहे, उपास आहे, तापास आहे, व्रत आहे, अमुक आहे, टमुक आहे, शेवटी ढमुक आहे. कितीही तुम्ही यापैकी प्रयत्न केला तरी सुद्धा आत्मस्वरूपाची ओळख होणार नाही. बरोबर आहे? त्यासाठी सूक्ष्मातिसूक्ष्म विचाराची कास धरली पाहिजे. हा, ज्ञानेश्वरी वाचता, भागवत वाचता, बरोबर आहे, पारायण सप्ते करता, पण तिच्यामध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म विचार आहे का? साधू लोकांजवळ तरी आहे काय? कीर्तनकाराजवळ, प्रवचनकाराजवळ आहे काय सूक्ष्म विचार? जर सूक्ष्म विचार असता तर ज्ञानेश्वरी कळली असते, भागवत कळलं असतं. पण केव्हा? ते ज्या ज्ञानेश्वरी आणि भागवतातून गेले त्यानुसार अनुभव आला, त्याच वेळेस त्याला ते कळलं असतं. तसं कळणार नाही. बरोबर आहे? कारण अळानी मताचा येथे लाग नाही. अळानी मत या ठिकाणी चालतच नाही. जिकडे तिकडे मत कोणता आहे? अळानी. आता मी जेवढं बोललो ते सर्व काय आहे? अडानी. समजून राहिलं? कोण कोण अडाणी आहे? आता जेवढं बोललो ते अडाणी. अडाणी मताचा त्या ठिकाणी नाही. कारण त्या ठिकाणी सूक्ष्मातिसूक्ष्म विचार पाहिजे, आणि सूक्ष्म विचार करणाराच कोणी सापडत नाही. त्यामध्ये तुम्ही भाग्यवान, तुम्ही सूक्ष्म विचार केला आणि म्हणून ते स्वरूप आपल्या हाती लागलं. म्हणून अनुभव येईल इतक्या तन्मयतेने, सूक्ष्मादिगृहा बुद्धीने ते आता सांगतो, ते फक्त तुम्ही ऐका. बरोबर आहे? हठयोगात सांगितलेली 7 चक्र हे शक्तिरूप आहे. आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हे तर आज्ञाचक्र, मूळ चक्र, आणि शेवटी त्रिकुट, आणि शेवटी काय म्हणतात त्याला? दशवेदार. हे 7 चक्र आहे. परब्रह्म त्याहून वेगळे आहे. परब्रह्म त्याच्यापेक्षा वेगळे आहे. या 7 चक्र कितीही योग्यानं 7 चक्र चढले
हिमालय पर्वतात बसून, जंगलात बसून, दऱ्याखोऱ्यात बसून 7ही चक्र जरी ओलांडले तरीसुद्धा परब्रह्म त्याहून वेगळं आहे. कारण ज्ञाता आणि ज्ञेय असलेले जे शुद्ध ज्ञान हे त्याचं खरं स्वरूप आहे. ज्ञाता आणि ज्ञेय असलेले जे शुद्ध ज्ञान आहे हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे शुद्ध ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञाता आणि ज्ञेय शिल्लक राहत नाही. शेवटी ज्ञानसुद्धा शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. कारण ते आत्मतत्व स्वभावतःच आनंद रूप आहे. काय तिच्यामध्ये काय निर्माण होतो? आनंद निर्माण होतो, नाही काय? कारण त्यामध्ये त्रिपुटी नसते. ध्येय, ध्याता, ध्यान, त्रिपुटी नाही. कोणत्याच प्रकारची त्रिपुटी, इतक्या त्रिपुट्या आहे, सर्व त्रिपुट्या मायेमधल्या. आम्हाला त्रिपुटीच्या पलीकडे जायचं आहे. बरोबर आहे. कारण ते स्वरूपच आनंद रूप आहे. गुण, अवस्था, त्रिपुटी इत्यादी मूळ त्या परब्रह्म स्वरूपाला लागत नाही. आता लौकिक अर्थाने ज्याला ज्ञान म्हणावे, लौकिक अर्थानं ज्याला ज्ञान म्हणावे तर मला ब्रह्मज्ञान झाले अशी त्याच्या ठिकाणी जाणीव नसते. मला ब्रह्मज्ञान झालं, मला आत्मज्ञान झालं, मी आत्म्या स्वरूपाची मला ओळख झाली, ही जाणीव त्याच्या ठिकाणी नसते. ज्या ठिकाणी मी आत्मा आहे ही जाणीव राहत नाही त्या जीवाचा उद्धार. आणि त्याच्याच करता भगवंताचं नाम आणि याच नामाचे गोळवे पंचरत्न हरिपाठामध्ये गायलेले आहे. पण नुसतं हरिपाठ घेणंच सुरू आहे, परंतु नाम कोणतं हे मात्र कोणालाच माहीत नाही. हां, बरं. मग काय सांगितलेलं आहे? मला ब्रह्मज्ञान झालं, मला आत्मज्ञान झालं, ही जाणीव त्या ज्ञानी पुरुषाला नसते. कारण त्याला या देहाचं भानच राहत नाही. आता देहाचं जर कारण त्याचं मन जर भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं तर त्याला देहाचं भान राहील काय? देहाचं भान राहिलं नाही म्हणजे त्याला बायको, नवरा, पोरो सोरो, अमुक टमुक नातोंड याचं ज्ञान राहील काय? हां, याचं ज्ञान राहिलं नाही तर संसाराचं ज्ञान राहील काय? संसाराचं ज्ञान राहिलं नाही तर हे समोर दिसतं याचं ज्ञान राहील काय? बोला बोला. काहीच नाही. त्या ठिकाणी काहीच राहत नाही. कारण त्यानं आपलं मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप केलेलं असते, म्हणून त्याला देहाची आठवण राहत नाही. आणि लोक म्हणतात अंगात येते, भूत लागले, काहीतरी या बुवाजवळ जादू आहे, अजूनही चालूच आहे. हां, आहे काय सूक्ष्म विचार? सूक्ष्म विचार आहे काय? सूक्ष्म विचार नाही. म्हणून मुकुंदराज सांगतात की सूक्ष्म विचार करा. शास्त्रामध्ये सूक्ष्म विचार आहे. नुसतं पारायण करून सप्ते करून ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होणार नाही, त्या ठिकाणी अनुभवच पाहिजे. बरोबर आहे. बरं, अज्ञान म्हणावे तर निरपेक्ष जाणीव रूप आहे. अज्ञान जर म्हटलं तर जाणीव आहे. ती नाहीच म्हणावे तर अवस्थेत आनंद आहे. ते नाही जर म्हटलं त्या अवस्थेमध्ये आनंद आहे. तुम्हाला नाम मिळाल्यानंतर जी अवस्था होते अष्टसात्विक भान निर्माण होते, तिच्यामध्ये काय आहे? आनंद आहे. काय आहे? आनंद आहे. ते आनंदच भगवंताचं स्वरूप आहे. तो आनंदच भगवंताचं प्रेम आहे. म्हणून भगवंत हा प्रेम स्वरूप आहे. बरोबर आहे? समजून राहिलं काय? म्हणून म्हटलेलं आहे हे प्रेमसुख मिळालं पाहिजे. आनंद हे प्रेमसुख मिळालं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही. मग प्रेम कोणतं? हे जे तुम्हाला नामानं मिळालेलं आहे ते प्रेम.
तुम्हाला जो आनंद होतो हा आनंदाचं भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून आम्ही म्हणतो अवस्थेला बसा, आणि अवस्थेला बसायला आम्हाला फाशी येते. बरोबर आहे. कारण नामानं काय होते, तुमच्या ठिकाणी असलेली जी वृत्ती आहे ही वृत्ती मोकळी होते. हे बा, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, पारायणकार असो, भागवतकार असो, केवढाही मोठा साधू असला, बंदपाठ असली ज्ञानेश्वरी भागवतगीता, आणि जर त्याची वृत्तीच जर मोकळी नसली तर त्या जीवाचा उद्धार होणारच नाही. गॅरंटी. बोला एखादा कोणता साधू यायचं हा ना माझ्यासमोर. जीवाचा उद्धारा करता ही वृत्ती जी आहे ना, बेंबीजवळ असलेली वृत्ती, ही वृत्ती मोकळी झाली पाहिजे. ज्या वेळेस ही वृत्ती मोकळी होईल, कशानं वृत्ती होईल मोकळी? नामानं होईल. हां, नामस्मरण करता करता ही वृत्ती मोकळी होते. बेंबीच्या देठाजवळ काय होते? काय होते? कळ लागते, पोट दुखते, आहे का नाही? मग ही वृत्ती मोकळी झाली की ती वृत्ती सरळ भगवंतापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत ते पोचते. कारण ही जी वृत्ती आहे ही वृत्तीच माया रूप आहे. आणि ही वृत्ती बेंबीजवळ असलेली जी वृत्ती आहे ही म्हणजे इथं आहे कुंडलिनी शक्ती. त्या कुंडलिनी शक्तीलाच माया म्हटलेलं आहे. आता ही माया वाट पाहून राहिली की माझं लेकरू कधी येईल, माझं लेकरू कधी नाम घेईल, आणि माझ्या लेकराला घेऊन मी कधीपर्यंत पोहोचेल. वाट पाहून राहिली ते मालकापुरातल्या लोकांकडे. पण अजून त्याचं काही खरं नाही. जाऊया. हां, कारण इथं काय आहे? ती शक्ती आहे. कुंडलिनी शक्ती म्हणजे आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती त्या जीवाला घेऊन कुठं जाते? हां, दशेदारापर्यंत पोहोचते. चाल बाबा, मी तुला आता आत्मस्वरूपापर्यंत, परमात्मा स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवते, चाल. म्हणून ते कुंडलिनी काय होते? जागू. पण केव्हा नाम मिळेल? बरोबर आहे. पण केव्हा? बोला अजूनही. पण केव्हा? हां हां, बरोबर आहे. गुरुकृपेशिवाय कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. बरोबर आहे. हां, त्याच्या अनुभवाचा चित्तावर संस्कार उमटतो. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्तीला तो कळते. बरं, ब्रह्म नाहीच किंवा ते अभावरूप किंवा शून्य आहे. काय काय म्हणता ब्रह्मच नाही, काय काय म्हणता त्याचा अभाव आहे किंवा ते शून्य आहे. हां, हे झालं शून्यवाद्याचं मत. पण ब्रह्म हे शून्य आहे काय? ऐकून घ्या, ब्रह्म हे शून्य आहे काय? ब्रह्म हे शून्य नाही. शून्य याचा अर्थ काय? मी इथं शून्य काढलं, याचा अर्थ काय? काहीच नाही. काय किंमत आहे शून्याला? मग तसं आत्मा हे जर ब्रह्म हे शून्य आहे असं जर म्हटलं तर ते अज्ञान, तो दोष लागतो. कारण ब्रह्म नाहीच किंवा ते अभावरूप किंवा शून्य आहे हे शून्यवाद्याचं मत विचाराला परिपक्वता नसल्याचे दर्शविले. अरे त्यांच्याजवळ विचारच नाही, त्याची परिपक्वता पटलीच नाही, त्यांना सत्य कळलंच नाही, म्हणून ते असं म्हणतात की ब्रह्म शून्य आहे. कसं काय असेल? ब्रह्म शून्य कसं काय असेल? अरे तुमच्याजवळ कोणी नाही, एकटेच आहे तुम्ही. बरोबर आहे, एकटेच आहे. मग तुम्हाला कळवणारा कोणीतरी आहे की नाही? तुम्ही रात्री गाढ झोपता, तुम्हाला उठवणारा कोणीतरी आहे की नाही? सकाळी का तसेच उठता? त्याचे उठता काय? नाही, उठवणारा कोणी आहे तो आहे आत्मा. त्याची भेट पाहिजे, ते कळायला पाहिजे, त्याचा अनुभव यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण ही परिपक्वता चांगल्या चांगल्या साधूजवळ नाही. बरोबर आहे. हे लक्षात घेतले तर ब्रह्मज्ञानी महात्मे किती धन्य आहेत. आणि याचा जर विचार केला तर ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, ज्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, ती किती धन्य असतील. म्हणजे तुम्ही किती धन्य आहात. तुम्ही धन्य आहात का नाही? झाली का नाही ओळख तुम्हाला? हां, बरं, ते आहे म्हणाव.
हाती लागत नाही. आत्मा नाही काय? दाखवा. हा आत्मा, हा आत्मा पहा कसा दिसता आहे काय? दिसतो काय? मग आहे म्हणाव, हाती लागत नाही. नाही म्हणाव तर तीच सर्व असल्याने सोडूनही देता येत नाही. आत्मा जर तुम्ही नाहीच म्हटलं तर त्याला सोडून देता येत नाही. आणि आत्म्याला सोडलं तर डांग डांग डाऊक टांग डांग डांग मड. कारण तो कुठे? तुमच्या आतमध्ये. मग नाही काय तो? आणि नाही म्हणा बरं तुम्ही, तुमचं काही नाही गेलं मड. मग कोणाच्या भरोश्यावर सुरू आहे? आत्म्याच्या भरोश्यावर. कळते काय? हां, ही अडचण खरी. पण त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे ब्रह्म होऊनच ब्रह्म पहावे. देव पाहावे अशी गेलो ते देवच होऊन ठेलो. ब्रह्म पाहायचं ना, ब्रह्मच होऊन पहा. आत्मा पाहायचं ना, आत्माच होऊन पहा. आत्म्याचाच अनुभव घ्या. तसा कळणार नाही, बिना अनुभवाचं जमणार नाही. मग झोपलेला जीव त्याच्या सत्तेने जागा होतो. तुम्ही रात्री झोपता का नाही? मग तुम्हाला जागा कोण करते? आत्माच जागा करते. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः जागे नाही होत. तो आत्मा आहे म्हणून तुम्ही जागे होता. आणि तो जर आत्मा नसला तर मड. त्याच्यामुळे तुम्ही जागे होता, आत्म्यामुळे तुम्ही जागे होता. मग झोपलेला जीव ज्याच्या सत्तेने जागा होतो आणि जागा झालेल्या ज्याच्या सत्तेनं जग पाहतो तो जागा आहे. आता त्याच्या सत्तेनं तुम्ही काय पाहून राहिले? भोकऱ्या डोळ्यानं माझ्याकडे आहे का नाही? हे सर्वजण माझ्याकडे पाहून राहिले की नाही? कशा कोणामुळे पाहून राहिले? आत्म्यामुळे. मग जगातील भोग कोणाच्या सत्तेनं जीव भोगतो? आत्म्याच्या सत्तेनं. जेवढे काही भोग आहे हे सर्व भोग आत्म्याच्या सत्तेनं जीवाला भोगावे लागतात. मात्र परब्रह्म प्रत्यक्ष यातलं काहीच करत नाही. आत्म्याला भोगावं लागते, परब्रह्म काहीच करत नाही. ते जसंच्या तसंच. सुखही देत नाही, सुखही नाही, दुःखही नाही, लहान नाही, मोठं नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, घेत नाही, देत नाही, पाप नाही, पुण्य नाही, काही काय परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. जी काही भोगणं आहे हे आत्म्याच्या भरोशावर आहे. बरोबर आहे. आणि ज्यानं आत्म्याला जाणलं तो त्याच जन्मात मुक्त होतो. ज्यानं आत्म्याला जाणलं नाही तो आत्मा जीव होऊन 184 मध्ये अडकतो आणि सुखदुःखाचे भोग भोगत राहतो. पण त्याचं भोग कधीही प्रलय काळपर्यंत काय? प्रलय काळ झाला आणि डबल उत्पत्ती झाली तरी त्याचे भोग सरत नाही. शब्द कळून राहिले? हां. ज्याप्रमाणे स्फटिकाचे अंतरंग नितळ आणि स्वच्छ असते. स्फटिक आहे कसा असते? नितळ आहे, स्वच्छ आहे, चकचक आहे, नाही काय? आहे का नाही? पांढरा शुभ्र आहे स्फटिक. तसं परब्रह्म हे संपूर्णपणे घनदाट आहे. ते परब्रह्म या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. ते या पोकळीतही आहे. अरे याच्यातही आहे, हिच्यातही आहे, हिच्यातही आहे, हिच्यात जे दिसते ते तिच्यातही आहे, जे दिसत नाही तिच्यातही. चराचरामध्ये ते व्याप्त आहे. ते ब्रह्म चराचरात व्याप्त आहे. ते तुमच्यातही आहे, ते माझ्यातही आहे, या पोकळीतच आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी झुरळ असो, मुंगी असो, किळा असो, किटकुल असो, आपले जलचर प्राणी असो, मनुष्य प्रत्येकाच्या ठिकाणी ते परब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. आम्ही काय करतो? विंचू दिसला की खेटर घेतो, बत्कन मारतो त्याला. ऐकून राहिले का? विंचू दिसला चप्पल घेतो, पटकन मारतो. कोणाला? विंचू आला. मग मारायचं का नाही मारायचं? बोला, मारायचं का नाही मारायचं? अरे त्याच्यात ब्रह्म नाही का? त्याच्यात ब्रह्म नाही का? मग मारायचं की नाही मारायचं? ऐकून घ्या, मारायचं
का मारायचं? तुम्ही त्याला नाही मारलं, तो अविनाशी आहे. त्याच्या आतमध्ये जे गुण आहे वाईट दंश करण्याचे, त्याला आम्ही खलास केलं. कळलं? हां, कारण त्याला धक्का जाणून बुजून जरी धक्का लागला तरी तो काय करेल? तुम्हाला दंश करेल. हा गुण त्याच्या अंगी वाईट आहे म्हणून त्याला मारून टाकायचं. ब्रह्म नाही का त्याच्यात? आहे, पण हे असं आहे. हां, मग निरवयव ब्रह्माला गगनाची उपमा देता येईल. कारण ब्रह्म कसं आहे? निरवयव आहे. त्याला कोणत्याच प्रकारचे हात नाही, पाय नाही, नाक नाही, डोळे नाही, काही नाही, काही. हे पोकळी कशी आहे तसं ब्रह्म आहे. हे पोकळी आहे की नाही? तुम्ही माझ्याकडे पाहून राहिले, पोकळीतूनच पाहून राहिले. मी तुमच्याकडे पाहून राहिलो, पोकळीतूनच पाहून राहिलो. आहे का नाही? हां, मग अशा प्रकारे ब्रह्मसुद्धा कसा आहे? निर्वय आहे, त्याला अवयव नाही. परंतु गगनाला व्यापूनही परब्रह्म शिल्लक राहिलं. गगन केवढं आहे? आकाश केवढं आहे? सूर्य, चंद्र, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सप्तपाताळ, 21 स्वर्गन, काय 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 सोंग आहे या ब्रह्मांडात, हे सांगता येत नाही. त्याला सुद्धा व्यापून सुद्धा ते ब्रह्म शिल्लक आहे. आकाशाला व्यापून सुद्धा ते ब्रह्म त्या आकाशाला सुद्धा काखेत घेतलेलं आहे त्या ब्रह्मानं. असं त्या ब्रह्माचं स्वरूप. म्हणजे ब्रह्म केवढं आहे अंदाज केला जाईल, त्याचा विचार केला जाईल. हां, तोंडातून शब्द काढता येतील, काहीच नाही निघत. पण ते स्वभावाने आनंदरूप आहे. असं जरी असलं तर ते स्वभावानं आनंदरूप आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? आनंद आहे. हां, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर. ब्रह्मदेव निर्मिती करतो, विष्णू पालनपोषण करतो आणि शंकर काय करतो? संहार करतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर ही ईश्वराची 3 रूपे आपापले काम संपल्यानंतर पहा, मजेशीर आहे. ब्रह्मदेवाचं काम उत्पत्ती करणं, हे ब्रह्मा, विष्णू महेश आपापले कामं करतात. आणि शेवटी त्याचं काम संपलं की ते थकून जातात. देवा किती जन्माला घालायचे, देवा किती पालनपोषण करायचं, देवा किती लोकांचा संहार करायचा, शंकर म्हणतो. थकून जातात, ते थकून जातात. ब्रह्मा, विष्णू महेश, बरोबर आहे. कारण ही 3 रूपं कोणाची आहे? ब्रह्मा, विष्णू, शंकराची. हां, संपल्यावर जणू थकून जाऊन ज्याच्या मंदिरात विश्रांती घेतात ते ब्रह्म. ब्रह्मा, विष्णू, महेश थकल्यानंतर, महाविनाश झाल्यानंतर ज्याच्यामध्ये विश्रांती घेतात, आराम घेतात, ते ब्रह्म आहे. कारण जे जाणता येते असंही म्हणता येत नाही, आणि जाणता येत नाही असंही म्हणता येत नाही. ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही. उदाहरण आहे काय? तिथं दृष्टांत नाही, उदाहरण नाही, उपमा नाही, असं आहे का तसं आहे हेही चालत नाही, काहीच नाही. ते जसं आहे तसंच आहे. बरोबर आहे. ते परब्रह्म होय, त्याला परब्रह्म म्हणतात. कारण 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे या गळ्याच्या वरचे ज्ञानेंद्रिय, हे झालं, हे झालं, हे झालं. आता मी काही सांगत बसत नाही. ज्ञानेंद्रिय माहीत आहे. कर्मेंद्रिय खालचे, गळ्याच्या खालचे, हात झाले, पाय झाले, अमुक झाले, टमुक झालं. 5 ज्ञानेंद्रिय आणि प्रत्यक्ष अनुमानादी 6 प्रमाणे याच्या मदतीने त्याचे ज्ञान होत नाही. कर्मेंद्रियाला तर नाहीच नाही, पण ज्ञानेंद्रियाला सुद्धा त्याचं अनुमान करता येत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. असं ते परब्रह्म, ते ब्रह्म स्वसंवेद्य आहे. आणि म्हणून तू बुद्धिमान आणि चाणाक्ष आहेच. गुरु शिष्याला सांगतो तू बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, ते तू अनुभवाने समजवून घे. काय पाहिजे म्हणे? काय पाहिजे तिथं? अनुभवच पाहिजे. अनुभवानं समजून घ्यायचं की हे ब्रह्म आहे. तसं किती वाचलं तुम्ही समजणार नाही.
प्रत्यक्ष सर्व नियामक ईश्वरालाही जर अहमचं स्फुरण होते, लक्षात घ्या, प्रत्यक्ष सर्व नियामक असला जो ईश्वर आहे त्याला सुद्धा अहमचं स्फुरण होते. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे थकून गेल्यानंतर त्या आदी मायेमध्ये एकरूप होतात. अनादी जी माया आहे ना त्यामध्ये हे सर्व थकून गेल्यावर एकरूप होतात. बरोबर आहे. मग प्रश्न असा आहे, ईश्वर कोणाला म्हणतात? ईश्वर कोणाला म्हणतात? आता तुम्हाला सांगतो, 16 कशी सोनं असते. सोनं कसं असते? 16 कशी. 16 कशी सोनं म्हणजे प्युअर नुसतं सोनंच. त्याची जर अंगठी कधी काही घातली, हे बा माझ्या अंगात आहे, याच्यामध्ये आहे का नाही, त्याची जर अंगठी घातली ती निव्वळ सोन्याची तर अशी वागते, ते पच वागते, इतकी नरम असते ते 16 कशी सोनं. मग त्याची अंगठी करून घालता येईल काय? मग काय होईल? सोनार काय करतो, तिच्या त्या 16 कस सोन्यात 1 कस तांब घालतो, तांब, आणि मग दोन्ही मिळून त्याची अंगठी तयार करतो. आता सांगा, त्या सोन्याचा कस कमी झाला की जास्त झाला? बोला. कमी झाला. कारण 16 कस होतं, त्याचं झालं 15 कस. म्हणजे काय झालं, ते त्याचा कस कमी झाला. अगदी याच पद्धतीनं जे ब्रह्म आहे हे ब्रह्म मायेचा आधार घेते, मायेशी एकरूप होते, तो झाला ईश्वर. म्हणजे ब्रह्म अधिक माया बरोबर ईश्वर. ब्रह्मामध्ये माया मिसळ. ब्रह्म कसा आहे तुम्हाला माहीत आहे? त्या ब्रह्मामध्ये माया मिसळली. त्या ब्रह्मानं मायेचा अंगीकार केला. म्हणजे ब्रह्म कसं आलं? ब्रह्म कसं आलं? खाली आलं. मग तो झाला ईश्वर. तो झाला ईश्वर. ब्रह्म राहिलं का ते? मग ईश्वर नाही का? बोलत जा. कारण ते माया त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाली, म्हणून एका कसानं ती खाली आली, म्हणून तो झाला ईश्वर. बरोबर आहे. आणि म्हणून या ईश्वराला अहमचं स्फुरण झालं. कोणतं स्फुरण झालं? अहमचं स्फुरण झालं. तर त्यालाही ब्रह्माचा थांग पता लागणार नाही. त्याला सुद्धा ब्रह्माचा थांग पता लागणार नाही. अहमचं स्फुरण झालं तरी सुद्धा त्या ब्रह्माला थांग पता लागणार नाही. आणि ब्रह्मस्वरूपाची ओळख होणार नाही. म्हणजे ते ब्रह्म अनादी मायेशी एकरूप होऊन सुद्धा ते ब्रह्म त्या मायेपेक्षा अलग आहे. भाषा कळून राहिली का तुम्हाला? कळून राहिली ना? ते कसं आहे, त्याच्याशी मायेशी एकरूप होऊन सुद्धा ते अलग आहे. एक उदाहरण, तुमचा देह, तुमचं डोळे, हात, पाय, नाक वगैरे, तुमचं शरीर, संबंध, हे सर्व काय आहे? समजा आपण समजू माया आहे. काय आहे? माया आहे. आतमध्ये काय आहे? आत्मा आहे. आतमध्ये आहे आत्मा. दिसतो काय? मग त्यानं कोणाला पकडलं? मायेला पकडलं, देहाला पकडलं. त्या आत्म्यानं देहाला पकडलं. मग आत्मा अलग झाला काय? तरी तो मायेला जरी पकडलं, मायाची जरी एकरूप झाला तरी तो अलगच का नाही? हे तुम्हाला समजण्याकरता उदाहरण आहे. बरोबर आहे. आता समजलं? हां. मग
ब्रह्मस्वरूप स्वराची ओळख होणार नाही. म्हणून जेव्हा अहंकार लय होईल, म्हणजे ज्या वेळेस अहंकाराचा नाश होईल आणि सर्व कल्पना लोप पावतील, सर्व कल्पना सर्व वृत्त्या नाहीशा होतील, त्याच वेळी ब्रह्मानुभव येईल. अरे वृत्तीच राहत नाही तिथं, तिथं तिथं कल्पनाच राहत नाही, तिथं मनच राहत नाही, तिथं विचारच राहत नाही, तिथं काहीच राहत नाही. असं ज्या वेळेस तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस आपल्याला ब्रह्मानुभव आला असं समजायचं. आहे सर्व तिच्यातून गेलेले. पहिली अवस्था नाम दिल्यानंतर पहिली अवस्था कशी असते? वम आहे. पहिली अवस्था कशी असते? समजते काय? एक माय तर बसलीच नाही, नुसती गप्पा करते. कुठे? ते बसले तिकडे, अवस्थेला बसलीच नाही. झाली अवस्था. झाली काय? अरे मग माझं लक्ष नाही काय? बरं बरं बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा वा. 100 पैकी 100 मार्क चौघींना. छान. अरे तुम्ही अवस्थेला बसले म्हणजे आम्हाला आनंद होतो, आहे का नाही? जसं लहान मुलगा आहे 4-5 महिन्याचं, नाही काय? आई काय करते? त्याला आंघोळ घालते, साबण लावते, ते काय म्हणतात बाळाचं ते साबण होते ते लावते, कपडे घालते, गंध लावते, भांग पाडते. तो आनंद त्या पोराला होतो काय? अरे हाकबूत करणार पोरग 6 महिन्याचं, त्याला आनंद होतो का तो? मग कोणाला होतो? त्याच्या आईला होतो. तसं तुम्हाला जर अवस्थेला बसलं म्हणजे आनंद कोणाला होतो? गुरुला होतो, सद्गुरूला होतो. तो आनंद सद्गुरूला होतो. म्हणून अवस्थेला बसणं महत्त्वाचं आहे. कळलं? उदाहरणं कळून राहिले का नाही? त्याच वेळेला ब्रह्मानंद येईल. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरूनही जे अपार उरले आहे. अनंत कोटी ब्रह्मांड एकच नाही रे बाबा, ब्रह्मांड एकच नाही. हे बा सांगतो, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश किती झाले? हे या पिंडात आहे की नाही? जशी या पिंडात आहे तसेच ब्रह्मांडातही आहे. मग या पिंडात असलेलं जे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडामधूनच पिंड निर्माण झाला. मग ब्रह्मांड एकच आहे काय? आता उदाहरण सांगतो, ते तुम्हाला ते उंबरं असतात की नाही? उंबरामध्ये कच्चं उंबर असलं त्याच्यामध्ये किती किडे असतात? उंबर त्यामध्ये किती किडे असतात? एक उंबर म्हणजे एक ब्रह्मांड. बरोबर आहे? किती उंबरे येतात आणि किती झाडं असतील तितके ब्रह्मांड. त्याच्यापेक्षा बलकी त्याचा हिशोब कधी होणार नाही, होऊच शकत नाही. कोण केलं नाही, करू बी नाही, डोकं चालवू बी नाही. फक्त त्याला शरण जा, देवा भगवंता तुच रे बाबा, बस. काहीच नाही. काय तो विचार करण्याची शक्ती आपल्याजवळ नाही, ते सोडून द्यायचं. म्हणून पण सांगितलेलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ओतपर भरून जे अपार आहे असे त्याच्या पूर्वीपासून विद्यमान असलेले आद्य तत्व म्हणजेच ब्रह्म. आद्य तत्व पहिली होतं, आताही आहे, पुढे राहणार. नाहीसं होते, जसंच्या तसंच आहे. त्याचा नाश कधीच होत नाही. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आकाशात ढग यावेत, आकाशामध्ये आता पावसाळ्यात सुरू आहे ना, आषाढी एकादशी आहे ना आज. कालही पाऊस पडला, आता आजही ढगाळ आहे, रात्री पाणी येऊ शकते, काही सांगता नाही. म्हणजे आता काय आहे? आषाढी एकादशी, मोठी एकादशी आहे आज. बरोबर आहे ना? आकाशात ज्याप्रमाणे आकाशात ढग यावे आणि नंतर केव्हाच नसल्यासारखे नाहीसे व्हावे. आकाशात ढग येतात आणि थोड्या वेळानं पाहिलं की नाहीसे होऊन जातात. पुन्हा ढग येतात, पुन्हा नाहीसे होतात. कितीक वेळा ढग येतात आणि कित्येक वेळा नाहीसे होतात. याचा
अंदाज आहे का कोण मोजले काय? नाही, कोणतरी मोजले असतील एखाद्यानं, नाही ना. हां, कारण ते मोजता येत नाही. हां, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाचे ढग असतात. ब्रह्मस्वरूपामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाचे ढग असतात. ते ढग येतात जातात, येतात जातात, ब्रह्म जसंच्या तसंच. अनंत कोटी ब्रह्मांडाचे ढग दिसतात आणि शेवटी काय होतात? नाही शेवतात. हां, निर्विकार ब्रह्म मात्र जसंच्या तसंच असते. उदाहरण दिलेलं आहे. वयात आलेल्या मायारूप स्त्रीने जन्माला घातलेले ब्रह्मदेवादिक जीव उत्पत्ती आणि लयरूप असतात. हां, वयात आलेले मायारूप स्त्रीने जन्माला घातलेले ब्रह्मदेवादी जीव उत्पत्ती स्थिती आणि लयरूप असतात, म्हणजे ढिसाळ असतात. त्या मायेचा सुद्धा परब्रह्माला स्पर्श होत नाही. त्याचे ध्याना वाचून ध्यान करावे, ध्याना वाचून ध्यान करावे. घ्या रे बापा, ध्याना वाचून ध्यान करावं. ध्याना वाचून ध्यान कसं काय होईल? ध्याना वाचून ध्यान करावे, चिंतना वाचून चिंतन करावे. म्हणजे आपोआपच चिंतन करायचं आणि आपोआपच ध्यान करायचं. जाणाड्या वाचून त्याला जाणावे. ते परब्रह्म, ते परब्रह्म. करा विचार त्याचा, करा विचार. बसलं डोक्यात? बसलं डोक्यात? बसणारच नाही, कोणाच्याच नाही, माझ्याही नाही. त्याचा विचार करायचंच नाही. केला नाही, केलाच जात नाही. हां, ध्यान, ध्याता आणि ध्येय, चित्त, चिंतना आणि चित्ताचा विषय, ज्ञाता, ज्ञान आणि ध्येय या त्रिपुटीचा लय झाल्याशिवाय ब्रह्मानुभव येत नाही. कारण आपण ज्यावेळी अवस्था बसतो त्यावेळेस कोणत्याच प्रकारची त्रिपुटी शिल्लक राहत नाही. कारण परब्रह्म हे त्रिगुणातीत आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तीनही गुणाच्या पुढे परब्रह्म आहे. आणि सारं जग 3 गुणात गुंतलेलं आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सारं जग 3 गुणात आहे. कोणी सत्वगुणी असेल, कोणी रजोगुणी असेल, कोणी सत्वरज असेल, कोणी रजतम असेल. हां, सर्व तिच्यात गुंतलेलं आहे. पण परब्रह्म जे आहे हे त्रिगुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडे आहे. कारण सर्व जगताचे नियंत्रण करणाऱ्या ईश्वराचा आत्मा ब्रह्म आहे. पहा, शब्द पहा. ईश्वराला जगताचे नियंत्रण, तुम्ही जगतामध्ये आहे की नाही? जगत आहे की नाही तुम्ही? मग जगताचे नियंत्रण करणाऱ्या ईश्वराचा आत्मा ब्रह्म आहे. ईश्वर का देह आहे, बरोबर आहे, आणि आत्मा ब्रह्म आहे. ईश्वर का म्हटलं? कारण दोन्ही आहे तिच्यात, देहही आहे आत्माही आहे. बरोबर आहे. ईश्वराला जन्म देणारा अध्यस्त मायेला चिद्रूपाने पूर्ण ब्रह्माचं अधिष्ठान आहे. माया जळ असून अपूर्ण आहे. माया मात्र जळ आहे. जळ म्हणजे दगडासारखी. दगड घेतला, पडला खाली. हे फुल आहे, पडलं खाली, जळ. नाही काय? चष्मा कसा आहे? जळ आहे. हां, मग माया ही जळ आहे, त्याच्यामुळे ती माया अपूर्ण आहे. मायेला पूर्णत्व नाही. मायेला पूर्णत्व कोणामुळे येते? ब्रह्मामुळे येते. बरोबर आहे. माया जळ असून अपूर्ण आहे. ब्रह्म हे निरपेक्ष आणि व्यापक आहे. आणि मायेची व्यापकता ब्रह्मांड सापेक्ष आहे. पहा,
मायेची व्यापकता, माया एवढी आहे की हे जे आकाशसुद्धा त्या मायेनं आपल्या कवेत घेतलेलं आहे. आकाश या मायेनं, पण तरीसुद्धा त्या मायेला मर्यादा आहे. लक्षात घ्या. मग मायेची व्यापकता ब्रह्मसापेक्ष आहे. ब्रह्म तसं नाही, ते मायेपेक्षाही कितीतरी पटीनं व्यापक आहे. माया मर्यादित, हां, आणि ब्रह्म चुळबुळ करू नका, नाही, अवस्था चुळबुळ करू नका. अवस्था अवस्था झाली काय? हां हां हां, झाले. मान टेकली खाली. हां, उचला. हां, थापटा, डोकं थापटा. हां, बस बाई. ऐकून घ्या. हां, बस. हां, पहा. मग माया हा ब्रह्मावरील विवर्त आहे असा वेदाचा सिद्धांत आहे. सर्व उपनिषदाचे हे साररूप सांगणे असून ते वेदाप्रमाणे सिद्ध होते. जी मते वेद प्रामाण्य मानत नाही ती मते पाखंडी असतात. म्हणजे वेद ज्याला मानत नाही ते पाखंडी. कारण सर्वात महत्त्वाचे वेदामध्ये सर्वच आहे. पण वेदांना सुद्धा न मानणारे आहेत विद्वान पंडित, पाखंडी होते का नाही माऊलीच्या काळात? हां, त्यांच्या साह्याने जीवाचे शाश्वत कल्याण होत नाही. किती विद्वान पंडित असू द्या, वेदविद जरी जाहला माते नेनता वाया गेला आणि कण सांडोनी उपनला कोंडा जैसा. तुम्ही नुसतं कोंडाच उपनत बसले तर धान्य तिच्यात हातात येणार नाही. म्हणून सांगितलं किती वेदविद झाला म्हणजे किती विद्वान झाला, किती पंडित झाला, बरोबर आहे. आणि बाबा रे माझं ज्ञान जर नसेल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. हां, म्हणून त्यांच्या साह्याने जीवाचे शाश्वत कल्याण होत नाही हे तो निश्चित समज. म्हणून त्या मतातील चुकीच्या सिद्धांताचा तो क्षणभरही विचार करू नको. जे सिद्धांत आहे मांडलेले विद्वान पंडितांनी त्याचा तू विचार करायचा नाही. मग कारण काय, माया ही ब्रह्मावरचं विवर्त आहे. माया ही काय, ब्रह्मावरचं विवर्त. समजून राहिलं का नाही? पहा, समजेल. फक्त एवढं लगा, माया ब्रह्मावरचं विवर्त आहे. ब्रह्म निर्विकार आहे. त्याच्या निर्विकारपणाला कशानेही बाधा येत नाही. असं निर्विकार आहे, कोणत्याच प्रकारचा आकार त्याला नाही. कोणाला? ब्रह्माला. म्हणून त्याला कोणतीच बाधा येत नाही. काय संबंधच नाही ना, कशाची बाधा येईल? अरे बाधा कशाची येणार ना ब्रह्माला? कशाची येऊ शकत नाही. मग त्या ब्रह्मस्वरूपावर अचानक ब्रह्माऐवजी ब्रह्माच्या लक्षणाशी न जुळणारे आभासरूप जगदाचे दृश्य दिसू लागते. पहा, ब्रह्मस्वरूपावर अचानक ब्रह्माऐवजी, हे बा ब्रह्मस्वरूप आहे, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ब्रह्माऐवजी लक्षणाचे न जुळणारे आभासरूप जगताचे दृश्य म्हणजे ब्रह्मावर जगत दिसते. ऐकून घ्या, ब्रह्मावर जगत दिसते. म्हणजे ब्रह्म आहे म्हणून जगाचा अनुभव येतो. आपण जग पाहू शकतो. आणि कारण जग कसं आहे, आभासरूप आहे, स्वप्नातल्यासारखं आहे. मग ब्रह्मावर जगताचं दृश्य दिसू लागते. त्यालाच ब्रह्मावरील विवर्त म्हणतात. तो म्हणजे जग म्हणजे आभास. ब्रह्मावरचा विवर्त म्हणजे आभास, माया. म्हणजे ब्रह्माच्या दृष्टीनं माया ही नाहीच.
तो एक आभास आहे, पण आम्ही त्याला सत्य म्हणतो. सत्य समजतो. उदाहरण दिलेलं आहे समजण्याकरता. आकाशात मध्यान्नी सूर्य तळपत असतो. आता हे उदाहरण पहा, झोपले नाही ना तिकडे, तिकडे झोपले नाही ना. हां, इकडे बोलणं काय कोणाशी, कोणीच नाही बोलत. बटर बटर बोलायचंच नाही, मध्ये फुसफुस बी नाही करायची, आ बी नाही करायचं. हां, मला माहीत आहे ना, जांभेल तोंड तर काही उघडत नाही, दाबतात, चालणार नाही. हां हां, काय करेन मास्तर, हेच कळत आहे. तोंड बी बसू देत नाही. हां, पहा. नाही नाही, ब्रह्मावरचा विवर्त सांगतो तुम्हाला समजून सांगण्याकरता. गेलं का झोपा. हां, आकाशात मध्यान्नी सूर्य तळपत असतो. दुपारच्या टाईमला सूर्य तळपून राहिला, त्यावेळी सूर्यप्रकाश स्वतःच्या स्वरूपात कोणताही बदल न होता. म्हणजे स्वतःच्या स्वरूपात सूर्यामध्ये काही बदल होतो काय, नाही. तो सर्वत्र व्यापून राहतो. तो सूर्य दुपारच्या वेळेला सर्वत्र व्यापून असतो. म्हणजे पृथ्वीवर जिकडे पाहसान तिकडे उजेडच उजेड, बरोबर आहे. परंतु माळ जमिनीवर त्याच्या प्रकाशाच्या ऐवजी मृगजळाचा भास होतो. माळ जमीन असली, सपाट जमीन असली ना, हां, तर त्या प्रकाशामुळे काय होते, मृगजळाचा भास होतो. अशा लहरा येतात. मग मृगजळ खरं का खोटं, खोटं. त्या मृगाला काय वाटते, अशा झळा यायला की मृगाला काय वाटतं, तिथं पाणी आहे, पुन्हा तिथं जातो, पुन्हा तसंच पुन्हा जातो, शेवटी थकून जातो. बरोबर आहे. मग माळ जमिनीवर त्याच्या प्रकाशाच्या ऐवजी म्हणजे जर सपाट असली जर जमीन तर आपल्याला त्या अशा झळया दिसतात. तर मृगजळाचा त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, भास होतो. मग ते मृगजळ प्रकाशाचा विवर्त. कळलं आता, विवर्त मृगजळे प्रकाशाचा विवर्त. तसं ब्रह्म हे मायेचा विवर्त. आता कळलं. हां. म्हणजे सूर्याच्या दृष्टीनं मृगजळ नाहीच, तसं ब्रह्माच्या दृष्टीनं माया नाही. शब्बा 10 पैकी 10. गुरुजीचं मार्कच आहे, दुसरं काही नाही. अरे सर्व पास होणारे आहे इथं, हो. नापास एक बी नाही. हां. फक्त 1-2 असेल, मग 1-2 100 असले तर एखादा 2 नापास असतेच. मग हिच्या दिवशी एखादा 2 नापास. बा कसं ठासते. कळून राहिलं ना. हां, उदाहरण झालं एक कशाचं, मृगजळाचं. मृगजळ. तिन्ही सांजेच्या वेळी. दुसरं उदाहरण समजण्याकरता, विवर्त. मंद प्रकाशात दोर पडलेला असतो. संध्याकाळची वेळ आहे, दिवसही नाही रात्रही, दोर पडलेला आहे खाली, असा पडलेला आहे. हां, त्या दोराच्या ऐवजी त्याच्या आकारामध्ये त्या दोरामध्ये कोणताच फरक पडत न होता मोठ्या सर्पाचा आभासरूप विवर्त होतो. असं वाटतं अरे बापरे काय आहे, साप, पण असतो दोर. मग तो सर्पाचा आभासरूप विवर्त काय, दोराचा आभासरूप विवर्त काय, साप. बरोबर आहे. म्हणजे सर्प हा दोरीवरचा विवर्त आहे. कळलं, सर्प हा दोरीवरचा विवर्त आहे. अशा पद्धतीने 2 उदाहरणं समजले ना. हां, आता काही सांगत नाही, बस झालं. अशा पद्धतीने दिलेले सर्व दृष्टांत वास्तविक पाहता एकदिशी आहे. म्हणजे त्याचा उपयोग फारसा मर्यादित असतो. आता हे जे 2 उदाहरणं दिले मर्यादित आहे, नाही काय. पण ब्रह्म मात्र एकमेवाद्वितीय आहे. त्याला दृष्टांत देता येत नाही.
आपण सूर्याचा दृष्टांत दिला, मृगजळाचा दृष्टांत दिला, नाही काय. त्याच्यानंतर आकाशाचा दृष्टांत, हे दिले आपण दृष्टांत. परंतु ब्रह्म एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याला कोणताच दृष्टांत देता येत नाही, उदाहरण देता येत नाही, त्याच्याविषयी माहिती सांगता येत नाही. कारण दृष्टांत देण्याजोगे दुसरं काहीतरी पाहिजे ना. दृष्टांत केव्हा असतं? त्याच्यासारखं दुसरं असलं तर दृष्टांत. हां, अरे तो मला दिसला, तसाच होता, तुमच्यासारखाच दिसतं, मला वाटलं हाच आहे. आहे का नाही? दृष्टांत देण्यासारखं असतो की नाही. हां, तसं हिच्यात दृष्टांत देण्यासारखं काहीच नाही. परंतु नाईलाजाने रज्जू आणि सर्प अशा दोन पदार्थाचे स्वीकार करून विवर्ताची संकल्पना स्पष्ट केली. म्हणजे आता विवर्त तुम्हाला समजलं. असा हा बरोबर. एक तास झाला काय? 5 मिनिटं कमी आहे. 5 मिनिट कमी आहे एका घंट्यात. पहा, असा हा अनादी ब्रह्मावरील विवर्त फार मजेशीर आहे. असा हा अनादी, ब्रह्म अनादी आहे, बरोबर आहे, त्याचा कधी नाश होत नाही. मग असा हा ब्रह्मावरील विवर्त जेव्हा भासू लागतो, ब्रह्मावरचा विवर्त ज्या वेळेस भासू लागतो त्यावेळेस तिन्ही गुणाचं साम्य होते. तिन्ही गुणाचं साम्य, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. कशामुळे? विवर्तामुळे. अनादी ब्रह्मावरील विवर्त जेव्हा भासू लागतो तेव्हा त्या अवस्थेत 3 गुणाचे साम्य असते. तीन गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. अशी व्यवस्था शास्त्रकारांनी लावून दिली. सांख्यशास्त्रामध्ये आहे ते. ही व्यवस्था लावून देण्याचे त्यांचे चातुर्य सिद्ध होते. कारण दृश्य जगताची तर्कशुद्धी संगती लावून, प्रश्न असा आहे, कोणती गोष्ट समजून सांगण्याकरता दृष्टांत सांगावाच लागतो, गोष्ट सांगावंच लागते किंवा उदाहरण द्यावंच लागते. आता इथं मी टिंब काढलं, इथं काय काढलं? टिंब. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं असलं तर हे काय आहे? टिंब आहे. अरे इथं टिंब काढलं, मी काय तुम्ही काय म्हणाल? हे काय आहे? टिंब आहे. पण जो खरा शहाणा असेल तो काय म्हणाल? हे टिंब नाही, हे भिंत आहे, त्याला भिंत दिसेल. टिंब नाही दिसणार. डोळ्याने दिसलं तरी तो काय म्हणेल? काय? भिंत आहे. भिंत आहे. कारण त्यानं व्यापक पाहिलं, व्यापक दृष्टीनं पाहिलं म्हणून त्याला भिंत दिसले. आणि आम्ही येड्या दृष्टीनं पाहतो म्हणून काय दिसलं? टिंब दिसलं. काय घोर नाही, खरं आहे ना? का हो, खरं आहे की नाही? घोर आहे का हा? ते पाचपांडे हसू राहिले तुले. काय काही खरं नाही. मग म्हणून जगताची तर्कशुद्ध संगती लावून दिल्याशिवाय सामान्य साधकाचे समाधान होत नाही. साधकाचं कधी समाधान होईल? किंवा दृष्टांत देऊन, दृष्टांत ज्यावेळी देऊ किंवा त्याची माहिती सांगू त्याच्यासारखे, त्यावेळेस तुम्हाला तर्कशुद्ध संगती लावल्यानंतर तुम्हाला साधकाला काय होईल? समाधान होईल. आता कोणच नाम घेतलेलं नव्हतं, आता आम्ही दृष्टांत दिले. ज्ञानेश्वर माऊलीचा दृष्टांत, तुकाराम महाराजाचा दृष्टांत दिला, नाही काय, आणखी साधूचा दृष्टांत दिला, तुम्हाला शास्त्र दाखवलं, शास्त्रामध्ये असं आहे, याला अष्टसात्विक भाव म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. त्या टाईमला तुम्ही तयार झाले. कोणाला शिव्या देऊन? बुवाले शिव्या देऊन. आहे का नाही? आपोआप तयार झाले का? नाही झालेच नसते. आणि मी इथं आलोच नसतो. मग
मग जगताची तर्कशुद्ध संगती लावून दिल्याशिवाय सामान्य साधकाचे समाधान होत नाही. म्हणून त्याच्यासारखंच त्याला तो दृष्टांत द्यावा लागतं. बापा याला समजेल असा दृष्टांत द्यावा लागतो. मग दृष्टांत अलग अलग आहे का नाही? शास्त्रामध्ये दृष्टांत अलग अलग आहे. आता मी कितीतरी दृष्टांत देऊन टाकले बापा आतापर्यंत. हां, तुम्ही तर्कशुद्ध तुमचं डोकं तुम्ही चालवलं म्हणून तुम्ही नाम घेतलं, बरोबर आहे. मग या त्रिगुणाच्या साम्यावस्थेला ऐकून घ्या, त्रिगुणाच्या साम्यावस्थेला ईश्वराची उन्मनी अवस्था असं नाव आहे. काय? त्रिगुणाची जी साम्यावस्था आहे. पहा, त्रिगुण म्हणजे कोण? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची जी साम्यावस्था आहे. म्हणजे यांची साम्यावस्था झाली की कोण प्रगट होतो? हे कोणाकडे प्रगट होतात? मायेमध्ये. बरोबर समजलं काय? हे हे 3 गुण कशामध्ये आहे? मायेमध्ये आहे. ते शुद्ध आहे. हे बा, मायेमध्ये असलेले 3 गुण हे शुद्ध आहेत. कारण ब्रह्म शुद्ध आहे तर माया शुद्ध आहेच ना. पण आम्ही खाली आलो आणि अविद्येतून अज्ञानात गुंतलो, आत्म्याला विसरलो, म्हणून आम्ही येडे झालो, म्हणून जन्म मरणाच्या चक्करमध्ये अडकलो. मग या ठिकाणी त्रिगुणाच्या साम्यावस्थेमध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या त्रिगुणावस्था साम्यावस्थेमध्ये ईश्वराची उन्मनी अवस्था असे नाव. याला ईश्वराची उन्मनी अवस्था म्हणतात. म्हणजे ईश्वराची उन्मनी अवस्था म्हणजेच त्रिगुणाची साम्यावस्था. आता त्रिगुणाची साम्यावस्था म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तो सत्वगुणी असो, तमोगुणी असो, रजोगुणी असो, ज्या वेळेस त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात त्यावेळेस काय होते? त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. कारण त्याला देहाचं भानच राहत नाही. देह असते की नाही, शरीर असते की नाही, ते उन्मनी अवस्था. आपल्या या इंद्रियानं तो काय करतो? ते आनंद उपभोगतो. भाषा कळून राहिली काय? माझं तोंड दुखून राहिलं. तुम्ही मानता हलवा नाही समजलं तरी बळजबरी असं करा. बोल ना का तिकडे. हां, मला बरं समजते कोण कोण बोलते. हां, पुन्हा पहा समजण्याकरता पुन्हा एकदा सांगतो. त्रिगुणाच्या साम्यावस्थेला ईश्वराची उन्मनी अवस्था असं नाव आहे. मजेशीर आहे बरं, हा विषय लय मजेशीर आहे. आता साम्यावस्था त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि हेच कोणाला मिळतात? मायेला मिळतात. तुमचं शरीर कशाचं आहे? कशाचं आहे? मायेचं आहे. मग शरीर आहे म्हणून तुम्हाला उन्मनी अवस्था नामामुळे प्राप्त झाली. शरीर नसतं तर उन्मनी अवस्था प्राप्त झाली असती का? आता कळलं? हां. हां 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 पहा, त्या त्रिगुणाच्या साम्यावस्थेला ईश्वराची उन्मनी अवस्था असे नाव आहे. त्या अवस्थेत गुणाचा क्षोभ नसल्यामुळे जगत निर्मितीची सुरुवात झालेली नसते. तिथं गुणच नसते, गुणाचा क्षोभच नसते, गुणाला रागच येत नाही, गुणाचा क्षोभच नसते त्या ठिकाणी. म्हणून जगताची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही. उन्मनीच्या ठिकाणी जगताची निर्मिती होत नाही, कारण साम्यावस्था आहे ती. कळलं? कारण त्या ठिकाणी गुणाचा क्षोभच होत नाही ना. अरे काय लाज वाटते की नाही? आता माझ्या ठिकाणी गुणाचा क्षोभ झाला म्हणजे राग आला म्हणजे तमोगुणी झालो.
पण उन्मनी ज्या वेळेस अवस्था होते त्यावेळेस त्याच्या ठिकाणी राग नसते. हां ते नसते. सत्वगुण नसते, रजोगुण नसते, तमोगुण नसते, काही नसते. हां म्हणून ऐकून घ्या, म्हणून ईश्वर जागा नसतो. आली पंचायत. म्हणून ईश्वर जागा नसतो. झोपतो का तो? अरे तो झोपतो का? बोला ना, इकडच्या इकडे बोला ना. म्हणून ईश्वर जागा नसतो. हा याच्यात आहे, म्हणून ईश्वर जागा नसतो. अरे त्याच्या पुढे काहीतरी असेल मी. ईश्वर हा जागा नसतो. अरे जागा नसतो म्हणजे काय? त्याला देहाचं भानच राहत नाही ना, मग तो जागा असतो का? देह शरीर कोणाचं? मग या मायेमध्ये ब्रह्मा विष्णुमय झाली की नाही? साम्यावस्था आली की नाही? नाम घेतल्यानंतर अवस्था झाली की नाही? अष्टसजीव निर्माण झाली की नाही? हां हां म्हणून त्या ठिकाणी ईश्वर जागा नसतो. त्यावेळेस तो तुर्येत राहतो. त्यावेळेस तो तुर्येत राहतो, तुर्या अवस्थेमध्ये राहतो. समजलं? कारण जागा नसतो ना तो, तुरेत राहतो. ही गुणसाम्यावस्था ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर अवलंबून असते. ब्रह्मस्वरूपाचं अधिष्ठान असते, त्याला ब्रह्मस्वरूपाचं अधिष्ठान असते. तिच्यावर उन्मनी अवस्था आणि तुरी अवस्था. म्हणून तिला महामाया म्हणतात. काय म्हणतात तिला? महामाया. तुर्यावस्थेला महामाया म्हणतात. तुर्यावस्थेला महामाया म्हणतात. म्हणजे अष्ट सात्विक भाव. तुर्यावस्था महामाया. आता पहा, सुमन कोणाचं नाव नाही त्याच्यात? सुमन. हां पहा, सु म्हणजे चांगलं. हे आपले मराठी शब्द आहे. सु म्हणजे चांगलं. सुमन म्हणजे चांगलं मन. ज्याचं मन चांगलं आहे तो सुमन. हां आहे का नाही? त्यालाच म्हणतात ना सुमन. आणखी सु काय? आणखीन सुचा शब्द दुसरा कोणता आहे? हां कोणता? नाही सु तर दुसरा, जसं सुमन आहे तसं सुनयन, सुविचार. सुविचार म्हणजे चांगला विचार. हां सुपुत्र, चांगला पुत्र. सु म्हणजे चांगला. हां सुकन्या, बरोबर आहे. चांगली कन्या. पहा बरं किती शब्द निघाले एका शब्दाचे, आहे का नाही? सु म्हणजे चांगलं. मग सु म्हणजे चांगलं, पण आम्ही काय म्हणतो? कु म्हणजे वाईट. कुप्रथा म्हणजे वाईट प्रथा. मग आम्ही काय म्हणतो? कुर्यात सदा मंगलम. कु म्हणजे काय? कु म्हणजे काय? कु म्हणजे काय? वाईट. मग कुर्यात सदा मंगलम. कुर्यात म्हणजे वाईटात मंगल आहे काय? वाईटात मंगल आहे काय? मग काय म्हणायला पाहिजे? तुर्यात सदा मंगल. कारण त्या तुर्यामध्ये आनंद आहे. त्या तुर्यात आनंद आहे. त्या तुर्यात मंगल आहे. त्या तुर्यात उद्धार आहे.
अरे वा बडजीवाल तरी कळतं काय तो तर मस्त एल पाडून बनते बर्जीबा. कुर्या सदा मंगलम. कठीण आहे रे बाबा. तिथं काय पाहिजे तुर्यात तुर्यात. टोपी बरोबर आहे ना भाऊ? ऐ सांगत जा. मामी इसका बसला की टोपी बी हालते. झाला असेल 1 तास. अरे किती वाजले? 10 मिनिटं झाले वर. झालं थोडं राहिलं. हां हां काय म्हणतात महामाया. तुरेला काय म्हणतात महामाया. आता याचं पुढचं नंतर सांगेन बरं मी. हां आता थोडंसं सांगतो फक्त. महामाया शुद्ध सत्वगुणाची असते पहिले सांगितलं तुम्हाला. महामाया म्हटलं म्हणजे तिचं गुण कोणतं शुद्ध सत्वगुण. तिला रजतमाच्या अभावामुळे क्रियाशीलता नसते. रज नाही तम नाही त्याच्यामुळे ती क्रियाशील नाही. तिच्यामधील प्रतिबिंबित चिदाभास सदर स्वस्वरूपा म्हणजे ब्रह्माच्याच केवळ अनुसंधानात राहतो. अन्य स्फुरण त्या ठिकाणी नसते. कोणाच्या ठिकाणी? महामायेच्या ठिकाणी. तर कागद ठेव. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या एकादशीनिमित्त जमलो. बरोबर आहे काय हरकत. तुम्ही इतके जण आले आनंद झाला. आता काही काहीने हा सत्संग ऐकला नसेल हां त्यांनी यूट्यूबवर हा सत्संग ऐकायचा. आपल्या नातेवाईकाले किंवा आपल्या जे काय असतील नसतील ओळखी पाळी त्याला सांगा यूट्यूबवर हा सत्संग आहे तुम्ही पहा. आपण पाहतील आवड असली तर पाहतील नाही तर जाऊ द्या म्हणजे पडद्या कुठे पाहता पाहाचा सत्संग जाऊ द्या. हां तर आज झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतान की जय.